हिंगोलीमध्ये आलेल्या महापुरामुळे हिंगोली शहरातील लाखो नागरिकांना गेल्या 10 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। औंढा तालुक्यामध्ये हिंगोली पालिकेला जी मुख्य जलवाहिनी पाणी पुरवठा करते ती संपूर्ण जलवाहिनी या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेली होती आणि त्यानंतर हिंगोली पालिकेचे एकूण 50 कर्मचारी व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी ही संपूर्ण पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला लागलेले आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ही जी असलेली पाईपलाईन आहे ती पूर्णपणे वाहून गेलेली होती। या बाजूला ही संपूर्ण पाईपलाईन होती आणि अचानक मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला आणि ही जी मुख्य जलवाहिनी आहे ती पूर्णतः वाहून गेलेली आहे। मागील 8 दिवसांपासून या सगळ्या जलवाहिनीच्या जोडणीचं काम सुरू आहे। माझ्यासोबत पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत। सर, मागच्या 8 दिवसांपासून हे काम सुरू आहे, कधी हे काम पूर्ण होणार आहे आणि या ठिकाणी नुकसान काय काय झालेलं होतं? आपली जी DI ची लाईन होती ती पाण्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली होती। त्याच्यामुळे आपण तिला डायव्हर्जन देऊन वरून पुलावून पाईपलाईन घेत आहोत। त्यामुळे जवळपास आपलं 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि आपण आता 2-3 दिवसामध्ये पूर्ण पाईपलाईनचं काम कंप्लीट करू। मागच्या 8 दिवसापासून पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी मुक्कामाला इथे आहेत। युद्ध पातळीवरती काम सुरू झाल्याचं दिसतंय। कसं कामाचं नियोजन सुरू आहे? जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले होते। कामाचं नियोजन आपले सगळे JCB लागलेले आहेत, 2 वेल्डिंग मशीन, वेल्डर, 4 खूप कर्मचारी आपल्या इथे दिवस रात्र काम करत आहेत आणि लवकरात लवकर आपण काम पूर्ण करण्याचं नियोजन केले। मागील 8 ते 10 दिवसापासून हिंगोली शहराला पाणी पुरवठा झालेला नाहीये, नागरिक पाण्याची प्रतीक्षा करत आहेत। कधीपर्यंत जे पाणी पुरवठा आहे खंडित झालेला तो नियमित होईल? पुढील 3 दिवसामध्ये पाणी पुरवठा रितसर पद्धतीने सर्वांना रोटेशन पद्धतीने चालू केला जाईल। नक्कीच सर, हे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी होते। मागच्या 8 दिवसापासून 24 तास या मुख्य जलवाहिनी जोडणीचं काम सुरू आहे आणि आपण एकंदरीत पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जो महापूर आलेला होता त्या महापुरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या शेतीसह व्यवसायाचं व शासकीय मालमत्तांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पुराचा फटका हिंगोली शहरातील लाखो लोकांना बसलेला आहे। मागच्या 8 दिवसांपासून पुरामुळे हिंगोलीकरांना पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। मात्र पालिका अधिकाऱ्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार हे संपूर्ण जे सुरू असलेलं काम आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याची पाहणी केलेली होती। स्वतः पालिकेचे मुख्य अधिकारी अरविंद मुंडे या संपूर्ण कामावरती लक्ष ठेवून आहेत आणि उद्यापर्यंत हे सगळं काम पूर्ण होऊन नागरिकांना आता खंडित झालेला जो पाणी पुरवठा आहे तो नियमित या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।